आणि काय मॅच जिंकली तळोजाने. कमी धावसंख्येचं संरक्षण केलं, पण पुन्हा एकदा तळोजा संघ तयार झाला. समोर एक कडवा प्रतिद्वंदी हाल संघ तयार झालाय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करतात, मिडॉनला फिल्डर आहेत. सुरुवात डॉट बॉलने त्या ठिकाणी थ्रो थोडासा वेगाने होता. बॅकअप मिळते. सलामीला आपण मुनीरला बघतायत आणि मुफीदला बघतायत. 4 ओव्हरची मॅच आणि बघूया या मॅच मध्ये काय घडतं. कोणता संघ जिंकतोय आणि कौसा संघाशी इथून 2 हात करतोय. आज एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचं आहे. तर बॉलिंग मार्कवर तयार सुफान पटेल. हो, यावेळेस कव्हरच्या दिशेने फिल्डर धावत आहेत. लॉंग चेस आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू निघालाय सीमारेषे बाहेर. चौकार. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक जबरदस्त लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. मुनीर माहिती मॅच फार महत्वाची आहे आणि इथून ज्या पद्धतीने तळोजा संघ जिंकलेला आहे मागचा सामना, तो कॉन्फिडन्स लेवल दिसतोय त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये. बॅटिंगमध्ये खरं तर ती कामगिरी झाली नाही, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय जबरदस्त राहिलं बाग 11 तळोजाचा. पण समोर हा संघ देखील पहिला सामना जिंकलेला संघ. हो, स्वीप केलाय अलंग द ग्राउंड. चेंडू स्क्वेअर सीमारेषे बाहेर. 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 8. एक चौकार आपण कव्हरच्या दिशेने बघितला आणि त्यानंतर जमिनीला घरंगळला चेंडू फार वेगाने. प्रचंड वेगवान अशी ही आउटफील्ड आपण बघताय. धावसंख्या 8. मुनीर पटेल फार मोठी भूमिका या मॅच मध्ये असणार आहे. उस्मान वर्सेस मुनीर अशी लढाई तुम्हाला बघायला मिळेल. अली वर्सेस मुफीद अशी जबरदस्त जुगलबंदी. पण मागचा सामना गोलंदाजीच्या बळावरती जिंकता येतो. तळोजा संघाने या ठिकाणी तो विश्वास निर्माण केला. आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये उस्मानला बॅटिंग करताना बघतील, पण इथून प्रयत्न असेल की कमीत कमी धावसंख्येवरती रोखायला हवं. पण ज्या पद्धतीने मुनीरने आपला इरादा स्पष्ट केला, बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आणि मुनीरकडे अफाट गुणवत्ता आहे आणि ते त्याने कित्येकदा सिद्ध केली आहे. या संघाला लाभलेला एक अत्यंत कोहिनूरचा हिरा, ज्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्याची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि आज मुरबीच्या मैदानावरती तो पुन्हा एकदा तयार झालाय. बॉलिंग मार्कवर सुफान पटेल. धावसंख्या धावफलकावरती 8. स्वागत आहे प्रेक्षकांचं. जे प्रेक्षक WTC या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. मग ते समर्थक असतील हालचे किंवा तळोजाचे आणि त्याचबरोबर कौसाचे समर्थक मॅच बघत असतील, कारण त्यांचाही सामना यानंतर आहे. ओहो, पॉइंटला. आणि इथे मात्र काय घडलंय, बडी मछली जाल में फस गई. 2 चौका ठोकले होते आणि सुफानचं काय कमबॅक. पॉइंटला झेल देऊन मुनीर मात्र जाईल डगआउटच्या दिशेने. हा पहिला गडी बाद होतोय हाल संघाचा. इब्राहिमने हा झेल पकडलाय पॉइंटला. मुनीर स्क्वेअरकडे करण्याचा प्रयत्न झाला होता आणि थेट हा चेंडू मात्र इब्राहिमच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि कमबॅक झाला मैदानावरती तळोजा संघाचा. 8 वरती पहिला गडी बाद होते मुनीर पटेलच्या रूपाने. 4 ओव्हरची मॅच जो जिंकेल तो संघ मात्र खेळेल आई गावदेवी माई 11 कौसा या संघाशी. आणि बघूया कोण जिंकतोय. का तर गणेश मात्र इथे आलेले, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं एक लेजंड क्रिकेटर कौसाचे, पण ते म्हणतात की नाही आम्ही इथूनच मॅच बघतोय. तर न्यू बॅटर मैदानावरती येतोय सुफियान. 3 नंबरवरती मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग सुफियानने केली होती आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स सुफियानचा. आणि पुन्हा एकदा तो मात्र वनडाऊनला येतोय. मुनीर परतलाय. मागच्या मॅच मध्ये मुफीदला आपण आधी आउट होताना बघितलं होतं, पण मुनीर आणि त्याचबरोबर सुफियान मध्ये चांगली पार्टनरशिप होताना आपण बघितली. ओहो, स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आणि यष्टांच्या मागे खूप चांगलं यष्टी रक्षण त्या ठिकाणी करत असताना डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली मागच्या 4 ओव्हरमध्ये आपण बघितली आहे.
ती तळोजा संघाची आणि या मॅचमध्ये प्रथम फिल्डिंग ते करतायत, त्यामुळे कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा तर प्रयत्न केला जाईल. ओ लॉफ्ट केलाय, पाठवला लॉंग ऑनच्या वरून, जाईल चेंडू सीमा पार आणि आलाय हा षटकार. आणि या षटकाने मात्र शेवट गोड झालाय या ओव्हरचा आल संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा झाले, 2 चौकार आणि त्याचबरोबर 1 षटकार, तिन्ही मोठे फटके आणि त्यामुळे या 14 धावा धावफलकावरती आपण बघतायत. पण बाकीचे 3 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. टीम मीटिंग वारंवार नको प्लीज, तळोजा टीम वेळेचं भान ठेवा. पहिले षटक 14 धावांचं, 1 विकेट मुनीर पटेलची त्या ठिकाणी लाभलेली आणि ती फार महत्त्वाची विकेट होती. पण हा संघ फक्त मुनीरवरती अवलंबून आहे. या संघामध्ये बॅटिंगमध्ये प्रचंड स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळे या मैदानावरती एक मोठं लक्ष सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्यांनाही माहिती आहे की समोर अली आहे, उस्मान आहे, त्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये तो दबाव त्यांना क्रिएट करता येईल. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. बॉलिंग मार्ग उस्मान मागच्या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली होती. और ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि या दरम्यान चेंडूने ओलांडले सीमारेषा. या 4 धावा मिळतील. सफानकडनं चूक झाले, उस्मान निराश आहेत कारण की चेंडू अडवता आला असता, किमान 2 धावा इथून वाचवता आल्या असत्या, पण नाही वाचवता आल्या. आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती या संघाची झाली 18. उस्मान पुन्हा एकदा तयार. मागच्या मॅच मध्ये 2 षटकं अप्रतिम हाताळली होती उस्मानने, 4 विकेट प्राप्त केले होते. हा चेंडू या ठिकाणी जाऊ दिला आणि का जाऊ दिला प्रश्न आहे. कुठलाही सिग्नल अंपायरचा नाही, अंपायरच्या मध्ये डॉट बॉल. थर्ड अंपायर तर बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करणार आहोत. आमचे प्रवीण सर या ठिकाणी आहेत, आपण बघूया. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आले, अंपायरच्या निर्णयाविरुद्ध चॅलेंज केलं, अंपायरने नाही दिले वाईट, पण बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेले आहे, त्यांच्यामध्ये हा वाईड आहे. आपण चेक करूया. इट्स अ फेअर बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आणि आता रिव्ह्यू रिटर्न मिळणार नाही. ऑन द लाईन वाईड नाहीये, नाही बघा, थर्ड अंपायरने दिलेली आहे. त्यामुळे आज संघ कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट अंपायरशी अजिबात करू नका, कारण बघा नियम सगळ्यांसाठी समान आहेत. थर्ड अंपायरने त्या ठिकाणी लीगल बॉल सांगितले आणि त्यामुळे प्लीज ऑन द लाईन वाईड नाही आहे. लक्षात असू द्या, अंपायर तुम्हाला ग्राउंड अंपायर सांगतच असतील, पण मी सांगतोय. चला चला मॅच सुरू करा लवकर. फेअर बॉल आहे, थर्ड अंपायरने डिसिजन दिलेला आहे, तो तुम्हाला एक्सेप्ट करावाच लागेल. तर धावा फलकावरती आहेत एकूण 18 धावा. बॉलिंग मार्कवर उस्मान तयार. ओहो, स्विच हिट, थर्ड वन सीमारेषे बाहेर, सिक्सर. आणि रिव्हर्सचा 5वा षटकार आतापर्यंत आपण बघतायत. व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट. या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 24, अत्यंत हेल्दी रन रेट. तळोजा संघाला एक मोठं लक्ष इथून चेस करावं लागेल असे संकेत मिळत आहेत, पण बघूया कमबॅक होतोय का. उस्मानला टार्गेट केले जाते, एक चौकार, त्यानंतर डॉट आणि हा षटकार. 3 बॉलमध्ये 10 आलेले आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, या दरम्यान चांगलं कमबॅक. हे षटक बघा, पहिला बॉल सीमारेषे बाहेर, त्यानंतर डॉट बॉल, कमबॅक झाला, त्यानंतर षटकाराने पुन्हा एकदा डॉट.
या दोघांमध्ये एक जबरदस्त कॉन्टेस्ट या ठिकाणी बघायला मिळते. अपील झालंय, पुन्हा एकदा बीट केलंय. प्रचंड वेग उस्मानकडे दिसतोय आणि आपण बघतायत की 3 चेंडू यावर मध्ये डॉट फेकलेले आहेत. 2 जरूर मोठे फटके आल्यात, पण काय गोलंदाजी. 5 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 24. 5 बॉलमध्ये 10 आलेले आहेत. काहीतरी चर्चा झाली आहे 2 बॅटरमध्ये. रिवास वेस्ट ऑफ गलीमध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. अरफात होते, गुड फिल्डिंग. कमिटमेंट काय असते दाखवत असताना अरफात स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला मात्र थांबवलं. अन्यथा जरा तरी चूक झाली असती तरी हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता. टायमिंग जबरदस्त होतं, पण जागा निवडली गेली नाही, गॅपमध्ये खेळता आलं नाही आणि अशा प्रकारे षटक दुसरं संपलंय. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा झाल्यात आणि 12.5ची धावगती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, ओव्हरमध्ये आपण बघताय 11 आलेले आहेत. त्यामध्ये एक चौकार एक षटकार सामील आहे. बॅटिंगसाठी मुनीर पटेल बाद झाल्यानंतर मैदानावरती सुफियान आलाय. दुसऱ्या बाजूला मुफीद फारकर जो खेळतोय वैयक्तिक 11 वरती आणि सुफियान खेळतोय तो 6 वरती. षटक क्रमांक 30 घेऊन तयार वकास. आणि वकासची कामगिरी मागाशी एकदम झकास झाली आणि त्यामुळेच तर 43 धावांचं संरक्षण मैदानावरती करता आलं. बाग 11 तळो झाला. प्रत्येकाला वाटलं ही मॅच वन साइड होईल. समर्थक तळोजाचे निराश झाले होते, कारण बॅटिंगमध्ये ती निराशा दिसली. उस्मान लवकर बाद झाला. धावाही 50च्या पुढे नाही गेल्या, पण गोलंदाजांनी ती मॅच जिंकून दिली. त्यामुळे समर्थक खुश आहेत. अनेक जल्लोष बघितला. जणू का फायनल जिंकण्याचा तो आनंद तळोजाच्या समर्थकांनी मैदानामध्ये साजरा केला आणि तो जल्लोष करत असताना आली वेळ जास्त घेत आहेत. मॅच सुरू करा. उस्मान कॉपरेट करा वेळेच्या बाबतीत. ड्राईव्ह करतायत, आली आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. वकासकडे प्रचंड वेग आहे आणि प्रभावित केलं मागच्या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क तयार वकास. हो पाठवलाय सीमारेषे बाहेर. सिक्सर. धाव संख्या 32. 32 धावा. चांगली पार्टनरशिप मैदानावरती. मुनीर बाद झाल्यानंतर सुफियान आणि मुफीद मध्ये एक भाग्यदारी होताना आपण बघताय. धावसंख्या 32. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वकासचा पहिला चेंडू अप्रतिम होता. सिंगल आली होती आणि नंतर हा षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुफियानच्या बॅट मधून हा षटकार आलाय. बॉलिंग मार्कवर वकास तयार. हो खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एफर्ट चांगले होते अलीचे, पण अपयश आलंय पदरी. या 4 धावा. धावसंख्या चौकार आणि आपण बघताय जाऊन पोहोचले ती 36च्या घरात. चेंडू अडवता आला असता. झेल कठीण होता, पण चेंडू थांबवायला हवं होतं. 36. एक विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ऑन साइडला फ्लिक केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. या दरम्यान केवळ एक धाव येईल आणि 37 धावा धावफलकावरती आपण बघताय. चांगली पार्टनरशिप आणि खूप
चांगल्या पद्धतीने खेळतात, जबाबदारीने खेळतात. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे आणि त्यासाठी ही पार्टनरशिप फार महत्त्वपूर्ण आहे. कारण हाल संघाने बघितलं की मागच्या मॅचमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी झाली होती. बॅट्स ए चेंडू गेला शॉट थर्ड मॅनच्या दिशेने वेस्ट स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती 38. यावरचा एक चेंडू शेष आहे. वकासने कमबॅक चांगलं केलं. षटकार आला त्यानंतर चौकार नंतर पुढच्या 2 बॉलमध्ये 2च धावा आलेले आहेत. हवेत आणि या दरम्यान झेल उस्मान पटेलने टिपलेला आहे. फलंदाज बाज सुफियानच्या खेळीचा अंत आणि हा ब्रेक थ्रू मिळून दिला वकासने जाता जाता. कारण की दोघेही खूप चांगल्या पद्धतीने सेटल झाले होते आणि अत्यंत घातक ही बॅटिंग सुरू होती. सुफियान परतल्या, दुसरा धक्का लागलाय. धावसंख्या धावफलकावरती 38. 3 षटकं संपन्न झाल्या. धावांची गती जर आपण बघितली 12.67 प्रति ओव्हर मागे. आणि बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. यातून जो विजेता असेल तो आई गावदेवी माई लिओन कौसाची खेळ आणि कौसा संघाला पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. सौ लता बळीराम टकले माजी बाळ कल्याण समिती सभापती ठाणे महानगरपालिकेच्या. कौसा संघ जर जिंकला पुढचा सामना त्यांना 5,000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. तर अखेर षटक घेऊन येतोय अरबाज पटेल. तर मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 9 डिपेंड केल्या होत्या आणि काय गोलंदाजी अरबाजची आपण बघितली. हजर होते ना बघा. गुलशन आम्हाला सांगतात. आता गुलशन तर इथलेच आहेत तरी आम्ही तरी काय करणार. अरबाज तर पेटचा आपला. ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण नाही झालं. थ्रो फार वेगाने आला होता. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 40. इथून 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एकदा 50 धावसंख्येने ओलांडली की मात्र नंतर दबाव टाकता येतो. प्रतिस्पर्धी संघावरती बॅटिंग करत असताना जेव्हा तो संघ उतरतो. स्विच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटची मागणी करतात पण अंपायर ठाम. कुठलाही निर्णय अंपायरच्या मध्ये अफेअर बॉल आहे. रिव्ह्यू तर आता शेष नाहीये कारण की मगाशी रिव्ह्यू त्यांचा अनसक्सेसफुल राहिला आणि त्यामुळे तो रिटेन होणार नाही. आता तो मिळणारच नाही पुन्हा. उचललाय, उंच गेलाय आणि गेलाय थेट सीमा पार. आला हा षटकार आणि धाव संख्या या षटकाराने जाऊन पोहोचली आहे 46. 46 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर असे तयार. समोर खेळतायत. फिल्डर डीप मध्ये फार वेगाने आल्यात. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट येईल आणि बहुतेक आलाय आणि माहित होतं थर्ड अंपायर कडे जातील अंपायर. तर या थर्ड अंपायर प्रवीण पवार सर. आउट. गुड थ्रो. आणि काय थ्रो होता बघा. फलंदाज बाद आहे. हे बघा स्क्रीन मध्ये दाखवत आहे. चेक करा आपण. लांब होते क्रीजच्या. बॅट भरपूर मागे होती.
47. तो वलीद पाटीलचा थ्रो अप्रतिम थ्रो, जवळजवळ स्टंपच्या अगदी जवळपास, पण काय जबरदस्त ते कलेक्शनही राहिलं. तर न्यू बॅटर मैदानावरती अफजल बेडेकर. ताजर तयार स्ट्राईकला अफजल. ओ, पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉल, सिंगल येईल. धावसंख्या धावपलकावरती 48 आणि अजून या इनिंग मधला पहिला वाईट आहे. तर बघूया चेंडू किती झाले आहेत. 4. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 48 धावा झाल्यात. अझर पाटील तयार. ड्राईव्ह करतायत आणि या दरम्यान ओ हो, खराब फिल्डिंग आणि या 4 धावा. धावसंख्येने 50 ओलांडलेली आहे. धावसंख्या 52. आता पेट्रोल देखील शॉर्टेज येईल असं म्हणतात, पण आता किती भरणार भरून भरून. आता बाईक असेल तर टाकी फुल करणार, नंतर काय तुम्हाला कॅन मध्ये तर देणार नाही. संदीप सर, आता लांब लांबच्या टुर्नामेंट घेऊ नका तुम्ही. तशा प्रकारे आपण बघताय धावा एकूण झालेल्या आहेत 52 आणि 53 करायचे आहेत विजयासाठी. बाग 11 तळोजा संघाला 13.25 धावांची आवश्यकता राखायची आहे. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष रायगडचा टायगर उस्मानवरती असणार आहे. आणि उस्मानची बॅट तळपली तर ही धावसंख्या मात्र कमी वाटेल आज संघाला. पण आज संघाकडे क्वालिटी अटॅक आहे, त्यामुळे तेही उस्मानला रोखण्याचा प्रयत्न करतील. उस्मानला बाद केला की मॅच आपल्या बाजूने झुकवता येईल हे त्यांनाही माहिती आहे. पण बघूया, उस्मान मागच्या मॅचमध्ये एक छोटीशी इनिंग त्यांनी साकारली होती, पण या मॅचमध्ये एक मोठी इनिंग अपेक्षित असणार आहे उस्मान पटेलकडनं. आणि बघा, आमचे सुनील दादा आजही नाईट स्पर्धेमध्ये डोळ्यात तेल टाकून काम करतायत. प्रचंड अनुभव आणि कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना अंपायरिंग करताना आपण बघतोय. आमचे भोसले सर असतील, त्याचबरोबर प्रवीण सर, या तिघांचं या स्पर्धेमध्ये अमूल्य असं योगदान. पाणी द्या त्यांना. चला, बॉल द्या आणि फिल्डिंग लगेच लावून घ्या. तर टार्गेट 53 धावांचे. बघूया, पहिली मॅच बॉलिंगच्या बळावरती जिंकली तळोजाने. ही मॅच मात्र आता बॅटिंगच्या बळावरती जिंकावी लागेल. पण समोर हाल सारखा एक ताकदवर संघ आणि या संघाच्या नावाचा डंका सातत्याने आपण वाचताना बघितलेले आहे. आणि त्यामुळे हा संघ देखील इथून या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी जीवाचं रान जरूर करेल. पण बघूया काय घडतंय मॅच मध्ये.
चला मॅच सुरू करा लवकर. चेंडूची तपासणी होते. 53ची रनचेस. ओपनिंग बेअर मैदानावरती स्टीवा मार्कवा. उस्मान आणि अली हे दोन बंधू मैदानात दाखल झालेले आहेत. बघूया, अपेक्षा असेल इथून एक चांगल्या सुरुवातीची 53 करायचे आणि बॉलिंग मार्कवर तयार. ताबिश राऊत पहिलं षटक घेऊन येतो. ताबिश पहिलाच बॉल गेलाय मागे. डायरेक्टचा प्रयत्न उशीर झालाय आणि बाबूने केले चूक. अंपायर सांगतात लेग बायच. अकाउंट अवांतरने उघडतंय तळोजा संघाचा. स्टॉकिंग इनला अली पटेल. ओहो, क्लीन बोल्ड. पहिला गडी बाद. अलीला जावं लागेल डगावरच्या दिशेने. आणि काय जबरदस्त चेंडू होता बघा. यॉर्कर, नुसता यॉर्कर नाही तर हुकमी यॉर्कर होता. वॉट अ डिलिव्हरी. सुपर. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय अलीच्या रूपाने. बाग 11 तळोजा संघाचा न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय फरहान पटेल. ही रनचे सोपी नसेल पण बघूया. उस्मानवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. अली मात्र पुन्हा एकदा अपेक्षा भंग करून जातो डगावरच्या दिशेने. फरहान स्टॉकिंग इन न्यू बॅटर. ताबिश बॉलिंग मार्क पर तयार. एक वरती एक विकेट गमावलाय तळोजा संघाने. ओहो, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू या ठिकाणी गेलाय सीमारेषे बाहेर. पण बघूया, अंपायर सिग्नल आला नाही आमच्यापर्यंत. 4 आहेत ना. चौकार. आत आहे. बघा ऍक्शन रिप्ले. कुठे पडलाय चेंडू. चार धावा धावसंख्या धावफलकावरती एकूण 5. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येईल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. आणि अजूनही आपण बघितलं तर 47 करायचे आणि चेंडू शिल्लक आहेत 20. ताबिश तयार. ओहो, एकदम प्याला स्ट्रोक. टायगरच्या बॅटमधून आला षटकार. आणि इथून मात्र आता चिंता वाढली आज संघाची. कारण उस्मान जेव्हा रंगात येतो तेव्हा मात्र तो इथून ही मॅच अशा कित्येक जिंकून त्याने दिलेली आहेत. आणि काय मिळत झालाय. मगाशी आपण बघितलं इनिंगची सुरुवात जबरदस्त केली होती. असाच फटका आपण बघितला जो षटकार आला होता. आणि तदनंतर आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या वरून. धावसंख्या 12 धावफलकावरती. स्वीप करतायत. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता आणि या दरम्यान 13 धावा षटक पहिलं संपन्न झालं आणि आता इथून 40 धावांची गरज आणि त्या करण्यासाठी 18 चेंडू शेष आहेत. 18 चेंडू. उस्मानला आउट करण्यासाठी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता पण भरपूर लांब थ्रो होता, खराब होता. उस्मानही पोहोचला होता फार वेगाने. काल आपण बघितलं 18 बॉल 39 टेंबुडे वर्सेस दिगोडे. तो मॅच कालही अशाच पद्धतीने आली होती जिथे 11 बॉलमध्ये 24 झाल्या नाही. पण बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. उस्मान स्ट्राईकला आलाय. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला सिंगल कंप्लीट केली होती आणि बॉलिंग मार्कवर तयार अशरफ. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. उस्मानला जितकं नॉन स्ट्राईकला ठेवता येईल तितकं जर ठेवलं ऑल संघाने तर मात्र ही मॅच त्यांना जिंकता येईल आणि दबाव निर्माण करता येईल. पण दुसऱ्या बाजूने बॅटरी उस्मानला स्ट्राईकमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील आणि उस्मानने काहीतरी चर्चा केलेली आहे. फरहान स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 14, 39 ची गरज. अपील हलकस झालंय. या दरम्यान एक धाव लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती एकूण 15 धावा झाल्यात. 38 ची अजूनही गरज आहे. स्टार्किंगला उस्मान. अफाट कर्तृत्वाचा एक महान खेळाडू उस्मान पटेल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत बाग 11 तळोजा संघाला चिंता करण्याची गरज नाहीये. ड्राईव्ह करतायत, चांगला चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत, तिथे झाली चूक आणि बघा टायगर आजही धावतोय चित्यासारखा. आणि काय वेग आहे, काय प्रेझेस ऑफ माइंड आहे. माहिती होता तिथे लक्ष देऊनच होता फिल्डरकडनं, जराशी चूक झाली लगेचच त्याने मात्र ही दुसरी धाव पूर्ण केली. धावसंख्या 17. 36 ची गरज आहे. 15 चेंडू शेष आहेत. 15 चेंडू 36 धावा विजयासाठी हव्यात बाग 11 तळोजा संघाला. हो हवेत झेलची शक्यता आणि इथून मात्र वाघाची शिकार. टायगर बॅक टू द डगआउट. बघा गाणी नसले की मग असे तुम्हाला प्रत्येकाचे विचार ऐकायला मिळतात. आणि बघा उस्मानची विकेट भेटल्यानंतर काय ती एनर्जी बघा सगळ्यांमध्ये. आणि उस्मान परतलाय आणि त्याच्या जागेवरती न्यू बॅटर अरफात. तो मागच्या सामन्याचा हिरो अरफात आलाय. 17 धावा 2 विकेट. आणि इक्वेशन जर आपण बघितलं तर इथून 36 करायचे 14 चेंडू मध्ये. 14 चेंडू 36. सामना थोडासा कठीण झालेला आहे आणि त्यात उस्मान बाद झालाय त्यामुळे इथून थोडीशी चिंता जरूर वाढलेली आहे. अशरफ तयार. आणि आमचे अशरफ मामा कुठे आहेत माहिती नाही. त्यांचे बरेचसे डायलॉग भरपूर व्हायरल होतात. फ्लिक करतायत ऑन साइडला, फाईन लेगला चेंडू चालला वेगाने. आउटफील्ड प्रचंड फास्ट आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार. या धावा मिळतील इथून 4. मागचा सामना असाच एका बाजूने झुकला मात्र त्यानंतर तळोजा संघाची जबरदस्त कमबॅक. 21 धावा झाल्या. 32 करायचे. 13 बॉल 32. मगाशी गोलंदाजीवरती मॅच जिंकली. आता इथून बॅटिंगने मॅच जिंकावी लागेल कारण 13 बॉल 32 करायचे आहेत. ऑल लॉफ्ट केलाय फिल्डर समोर.
वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का तळोजा संघाला. न्यू बॅटर अफनान. द इक्वेशन 12 चेंडू 32. रिक्वायर्ड रन रेट 16.00. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 करायचे आहेत. रन रेट रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला 53 करायचे होते म्हणजे 10.60 हा रिक्वायर्ड रन रेट होता आणि तो आता मात्र 16 वरती गेलाय. न्यू बॅटर मुजीब. बॉलिंग मार्कवर मुजीब. 12 बॉल 32 ची गरज. बाग 11 तळोजा संघाला. 3 विकेट गमावलेले आहेत. मैदानावरती बॅटर आपण बघतायत अफनान आणि त्याचबरोबर फरान. आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. अकरा बॉल 32 ची गरज. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू गेलाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. अंपायर सांगते आता लेग बायज आहे. एक धाव येईल आणि आता मात्र इक्वेशन चेंडू शिल्लक असतील 10. 31 ची गरज आहे. 310चा स्ट्राईक रेट राखावा लागेल विजयासाठी. तर 10 बॉल 31. हो उंच गेलाय. मिस टायमिंग. झेलची शक्यता आणि हा झेल स्वीकारलाय फलंदाज बाद. मुनीर पटेलने हा झेल स्वीकारलाय. तर 9 बॉल विजयासाठी 31. सामना आता झुकलेला एका बाजूने. आज संघाच्या बाजूने सामना झुकलेला आहे. 53ची रनचेस. उस्मानचं लवकर बाद होणं आणि त्यामुळे संघ दबावाखाली आपण बघतो. आणि हे चित्र आपण नेहमी बघितले. उस्मान बाद झाला की बऱ्याचदा टीम पूर्णपणे कोलमडते. चार विकेट 22 वरती गमावलेत. तर 9 बॉल 31 ची गरज विजयासाठी. न्यू बॅटर अदनान. तर 2-3 मोठे हिट इथे हवेत. ही मॅच जर आपल्या बाजूने झुकवायची असेल, कमबॅक करायचा असेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. अदनान स्ट्रायकिंगला तयार. ओहो आलाय षटकार आणि इथून मात्र आता समीकरण 8 बॉल 25 ची गरज. आणि नच्चू यांचे हे सुपुत्र क्या बात आहे. नच्चूचा मुलगा म्हणून लगेच इथून आवाज आला आणि षटकार मारलाय. 8 बॉल 25. मॅच स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू. या दरम्यान फंबल झालंय आणि या 2 धावा. आता 23 ची गरज आहे. 7 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. सात बॉल 23. बघूया या बॉलवरती एखादा विकेट अपेक्षित आहे. खोदून काढलाय समोर फिल्डर लॉंग ऑनला. मुनीर केवळ एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत.
आणि बघा चेंडू हातात ठेवला का हा प्रश्न आहे. आणि या 2 धावा येतील. इक्वेशन आता 21 ची गरज 6 बॉलमध्ये. 6 बॉल 21 ची गरज विजयासाठी. कौसाचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. जर येऊन थांबलात इथे तरी चालेल. आहेत आहेत कौसा टीमच इथे आहे. आणि बघा आमचे कॅमेरामॅन प्रचंड मेहनत. मोबाईल सोबतीला असला की अशा कित्येक रात्री आपल्याला काढता येतात. पण मोबाईल सोबत कामावरती फोकस देणं फार गरजेचं असतं. हरेश होते आमचे. असे तुमचेच नाही राहुल, असे कित्येक चॅनल त्यांचे कॅमेरामॅन मोबाईलमध्ये असतात. पण काम प्रामाणिकपणे केलं तर मग मोबाईल थोडा वेळ बघायला हरकत नाही. पण काही मेसेज इम्पॉर्टंट असतात, इम्पॉर्टंट फार महत्त्वाचे असतात, ते बघावे लागतात. 6 बॉल 21 ची गरज. तर 6 बॉल 21. चला वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. अखेरचा षटक घेऊन येतोय मुफीद. फुल टॉस आणि त्या ठिकाणी आज चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. आलाय षटकार आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. 15 ची गरज. 5 चेंडू शेष आहेत. तळोजा संघाने हा सामना जर जिंकला तर नक्कीच आज त्यांचा संघर्ष पाहण्यासारखा राहील. कारण मागचा सामना बॉलिंगने जिंकला. ही मॅच बॅटिंगच्या बळावरती जिंकावी लागेल. 5 बॉल 15 ची गरज. एखादा बिग हिट इथून आला तर आणखीन सोपं होईल समीकरण. आतापर्यंत 40,000 व्ह्यूज. काल 1 लाखाच्या वर व्ह्यूज आपण बघितले होते या स्पर्धेमध्ये. 5 बॉल 15 ची गरज. बॉलिंग मार्क हो तयार. मुफीद जाऊ दिलाय, वाईड आलाय. आता 5 बॉल 14 ची गरज. आणि मॅच आता रंगत असताना या मॅच मध्ये रंग भरला षटकार ठोकून फलंदाज फरानने. बघूया फरान. 5 बॉल 14 ची गरज. हो समर फिल्डर आहेत. गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. आला चौकार. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 बॉल आणि आता करायचे धावा 10 कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. वाटलं होतं आज सामना एका बाजूने झुकलेला आहे, पण आता ही मॅच तळोजा संघाने इथून केलाय कमबॅक. 4 बॉल 10 ची गरज. फरांची जिगरबाज वृत्ती आपण बघतायत मैदानावरती. बॉलिंग मार्क तयार. मुफीद. 4 बॉल 10 ची गरज. ऑफ स्टंप मध्ये चेंडू मागे थांबवलाय आणि या दरम्यान एकही धाव नाही. आणि त्यामुळे आता इक्वेशन 3 बॉल 10. स्ट्राईक फरानला हवी होती, पण पहिली कंप्लीट करून दुसरीसाठी रिस्क घ्यायला होता, पण तसं घडलं नाही. कारण चेंडू फार वेगाने गेला होता गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचे कौतुक करा, कारण गलीमध्ये हा चेंडू ज्या पद्धतीने अडवलाय चौकारच होता. 3 बॉल 10 ची गरज. ड्राईव्ह करतायत, फिल्डर येतात लॉंग ऑफरना. चेंडू अडवताना झाली आहे थोडीशी चूक आणि या 2 धावा येतील. आता 2 चेंडू आणि 8 ची गरज. षटकार इथून हवाय. 2 चौकार हवेत. बघूया परतीचा प्रवास कोणाला करावा लागेल. 2 बॉल 8 ची गरज विजयासाठी तळोजा संघाला. फरानने प्रचंड मेहनत केली. या मॅच मध्ये संजीवनी त्याने प्रदान केली आहे,
पण अजूनही 8 धावा विजयासाठी हव्यात. या बॉलवरती एखादा बिग हिट अपेक्षित आहे. 2 आल्या तर मग 1 बॉल 6 इक्वेशन असेल. चौकार आला तर 1 बॉल 4 आणि षटकार आला तर 1 बॉल 2 असं इक्वेशन आणि डॉट आला तर मग 1 बॉल 8 करावे लागतील. ओहो वाईट बॉल आणि आता इथून सामना 2 बॉल 7. चूक होते ही चूक नाही गोड चूक ठरू शकते. कारण की या मॅच मध्ये आपण बघतायत संघ पूर्णपणे पराभवाच्या छायेत होता. तिथून ते कमबॅक केले तळोजाने ते कौतुकास्पद आहे. 2 बॉल 7 ची गरज. स्ट्राईकला पुन्हा एकदा फरहान. बॉलिंग मार्कवर तयार मुफीद. 2 बॉल 7. ओ बॅटचेज लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप. या 4 धावा नशिबाची साथ आणि इक्वेशन आता 1 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 3 कंपल्सरी म्हणजे चौकार मारावा लागेल. पण 1 बॉल 3 ची मॅच 3 धावा कंप्लीट करणं आता सोपं काम नाही. पण हे काम आम्ही बघितलं होतं दिवा चषक मध्ये भोपर आणि जेव्हा सोनारपडात मॅच झाली भोपर संघाने 3 धावा खरं तर दिल्या. 1 बॉल 3. इथे आता बघूया काय घडते. 1 बॉल 3 ची गरज. मॅच मध्ये रोमांच कायम आहे. सस्पेन्स कायम आहे. तळोजा संघाचा अस्तित्व पणाला लागले. दुसऱ्या बाजूला हा संघ देखील ही प्रतिष्ठेची लढाई लढत असताना मॅच कुठल्या कुठे गेली. 12 बॉल 32 ची मॅच 1 बॉल 3 वरती आली. म्हणजे 11 चेंडू मध्ये आपण जर बघितलं तर तब्बल 29 धावा आल्या आणि त्यामुळे मॅच आता इक्वेशन आपण बघतोय 1 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी आहे चेसिंग. त्यामुळे सामना टाय झाला तर हा संघ नियमानुसार जिंकेल. तर चला वेळ घेऊ नका. कौसाचे कॅप्टन रेडी आहेत. बघूया त्यांच्या अगेन्स्ट कोण येतोय. तळोजा की हाल. आज नशिबाने साथ तळोजाला दिली आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा नशीब साथ देईल का. 1 बॉल 3 ची गरज. तळोजा की इथून जिंकेल हाल संघ. या एका बॉल वरती 2 संघांचं भवितव्य. 1 बॉल 3 ची गरज. हो वाईट बॉल. विनाश काले विपरीत बुद्धी. 1 बॉल 3 ची गरज होती. इथून मात्र चौकार पर्याय होता. पण आता 2 धावा धावून निघू शकतात. फक्त चेंडू कॅप मध्ये पाहिजे. 1 बॉल 2. तळोजा आज काही हार मानायला तयार नाहीये. पहिला सामना ज्या पद्धतीने जिंकलाय तसा संघर्ष या मॅच मध्ये. 1 बॉल 2 ची गरज. मुफीद तयार. ओहो यावेळेस मात्र चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. सामना हाल संघाने जिंकलाय. अभिनंदन टीम हाल. पण तळोजा संघाचा पराभव झाला. इथून या क्षणाला पराभव जिवारी लागणार आहे. तर या टॉस साठी हालचे कॅप्टन लगेचच या कौसाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि या सामन्याचा सामनावीर. हॅलो चला काय मॅच झाली. जबरदस्त अप्रतिम सामना. चला मॅन ऑफ द मॅच घोषण आम्हाला सांगा. तर 12 चेंडू